इयत्ता 10वी विषय भूगोल. ब्राझील जलप्रणाली. ब्राझीलच्या जलप्रणालीचा विचार करताना असे आपणाला लक्षात येते की या देशात 3 प्रमुख नद्यांची खोरी आहेत. ॲमेझॉन नदीचे खोरे, नैऋत्येकडील पॅराग्वे पॅराना जलप्रणाली, ब्राझील उच्चभूमीच्या पूर्वेकडील साओ फ्रान्सिस्को व किनारपट्टीवरील इतर नद्या. ब्राझीलच्या नकाशाकडे सहज दृष्टिक्षेप टाकला तरी आपल्या लक्षात येतं की ब्राझीलचा बराचसा भाग हा उच्चभूमी, पठारे आणि लहान पर्वतांनी व्यापलेला आहे. ब्राझीलमध्ये लांबवर पसरलेले व अतिउंच पर्वत नाहीत. उत्तरेकडील ॲमेझॉनचे खोरे व नैऋत्येकडील पॅराग्वे नदीच्या उगमाकडील प्रदेश सोडल्यास ब्राझीलमध्ये विस्तीर्ण मैदाने अभावानेच आढळतात. किनारी भागातही मैदाने विस्तीर्ण नाहीत. यामध्ये आपणाला उच्चभूमीच्या दक्षिण उतारावरून पॅराग्वे, पॅराना, उरुग्वे इत्यादी नद्या उगम पावतात व पुढे त्या अर्जेंटिना देशाकडे वाहत जातात. उच्चभूमीचा पूर्वेकडील उतार अतिशय तीव्र असून तो कड्याच्या स्वरूपात दिसून येतो. ॲमेझॉन नदीचा उगम पेरू देशातील ॲडीज पर्वतरांगेच्या पूर्व उतारावर होतो. ॲमेझॉनमधील पाण्याच्या विसर्गाचे प्रमाण प्रचंड आहे. हे सुमारे 2 लाख घनमीटर प्रति सेकंद एवढे आहे. त्यामुळे नदीच्या उगमापासून नदीच्या पात्रात जमा झालेला गाळ प्रचंड वेगाने वाहून नेला जातो. त्यामुळे नदीच्या मुखाकडेही गाळाचे संचयन फार मोठ्या प्रमाणात होत नाही. साधारणतः नद्यांच्या मुखाशी अनेक वितरिका आढळतात, पण अशा प्रकारच्या वितरिका ॲमेझॉनच्या मुखाशी आढळत नाहीत. त्याऐवजी ॲमेझॉनच्या मुखाजवळ अटलांटिक महासागरात किनाऱ्याच्या जवळ अनेक बेटे तयार झालेली आढळतात. ॲमेझॉन नदीच्या पात्रातील मुखाजवळील सुमारे 150 किलोमीटर रुंदी आहे. ॲमेझॉन नदीचे बहुतांश पात्र जलवाहतुकीसाठी योग्य आहे. नैऋत्येकडील पॅराग्वे पॅराना जलप्रणाली. या 2 नद्या ब्राझीलच्या नैऋत्य भागात आढळतात. या दोन्ही नद्या ब्राझीलच्या दक्षिणेकडील अर्जेंटिना देशातील प्लांटा नदीला मिळतात. या दोन्ही नद्या व दक्षिण टोकाला असलेली उरुग्वे नदी यांना ब्राझील उच्चभूमीच्या दक्षिण उतारावरून पाण्याचा पुरवठा होत असतो. साओ फ्रान्सिस्को नदी ही नदी ब्राझीलमधील 3री महत्त्वाची नदी आहे. या नदीचे संपूर्ण पाणलोट क्षेत्र हे ब्राझीलच्या हद्दीत येते. ब्राझील उच्चभूमीच्या पूर्व भागात हे पाणलोट क्षेत्र आहे. या भागात सुमारे 1000 किलोमीटर अंतरापर्यंत ही नदी उत्तरेकडे वाहते व नंतर पूर्वेकडे वळून अटलांटिक महासागरास मिळते. साओ फ्रान्सिस्को नदीमुखाजवळील
सुमारे 250 किलोमीटर लांबीचा भाग हा जलवाहतुकीसाठी योग्य आहे. किनारी प्रदेशातील नद्या. ब्राझीलच्या किनारी प्रदेशात अनेक कमी लांबीच्या नद्या आढळतात. किनाऱ्यावरील प्रदेशात दाट लोकवस्ती असल्याने या नद्याही महत्त्वाच्या आहेत. त्यापैकी परानिबा, इटापेकुरू या नद्या उत्तरेकडे वाहतात व उत्तर अटलांटिक महासागरास मिळतात, तर दक्षिण अटलांटिक महासागराला मिळणाऱ्या नद्यांना पाण्याचा पुरवठा ब्राझील उच्चभूमीतून होतो. पुरागुआकू नदी साल्वाडोर जवळ अटलांटिक महासागराला मिळते. देशाच्या शेती, औद्योगिक व मानवी विकासाच्या दृष्टीने नदी प्रणालीस अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. ब्राझील देश हा जलप्रणालीच्या बाबतीत अतिशय समृद्ध मानला जातो असे नाही. भूपृष्ठाची झीज आणि भर घडवून आणण्याच्या अनेक कारकामध्ये वाहते पाणी हे सर्वात महत्त्वाचे कारक आहे. वाहते पाणी गुरुत्वाकर्षणामुळे जास्त उंचीवरच्या प्रदेशाकडून कमी उंचीच्या प्रदेशाकडे वाहते. यालाच आपण नदी असे म्हणतो. प्रत्येक नदी प्रणाली तिच्या जवळील नदी प्रणालीपासून जास्त उंचीच्या प्रदेशाचे विभक्त झालेली असते. उदाहरणार्थ, ब्राझील या देशातील नैऋत्येकडील पॅराग्वे पॅराना जलप्रणाली या अर्जेंटिना देशातील प्लांटा नदीला येऊन मिळतात. दोन्ही नद्या व दक्षिण टोकाला असलेली उरुग्वे नदी यांना ब्राझील उच्चभूमीच्या दक्षिण उतारावरून पाण्याचा पुरवठा होतो. म्हणजे प्रत्येक नदी प्रणाली तिच्या जवळील नदी प्रणालीपासून जास्त उंचीच्या प्रदेशाचे विभक्त केलेली आपल्याला पाहावयास मिळते. मग अशा पर्वतरांगातून ही नदी वाहते. नद्या आणि त्यांच्या उपनद्या यांनी मिळून प्रमुख जलप्रणालीही तयार होत असते. मग एखाद्या प्रदेशातील जलप्रणाली ही त्या प्रदेशाची प्राकृतिक रचना, उताराचे स्वरूप, विभाजकाचे स्वरूप, पाणलोट क्षेत्र आणि पर्जन्याचे प्रमाण इत्यादी घटकावर अवलंबून असते. यामध्ये ब्राझील या देशातील हवामान, वर्षातील नियमित पडणारा पाऊस याही बरोबर अनेक ठिकाणची असलेली प्राकृतिक रचना यामुळे ब्राझीलमध्ये ॲमेझॉन नदीचं खोरं हे अत्यंत विकसित झालेलं दिसून येतं असं नाही. पण पाण्याचा साठा प्रचंड प्रमाणामध्ये असल्यामुळे तेथील जलप्रणाली मात्र चांगलीच विकसित झालेली दिसून येते. या नद्यांच्या खोऱ्यातील लोकांच्या सर्व दृष्टिकोनातून लोकजीवन हे या खोऱ्यामध्ये सुपीक आपणाला पाहावयास मिळतं. नद्यांची खोरी विविध पिकांची ही कोठारही मानलेली जातात. या नद्यांच्या खोऱ्यात जलसिंचनाचा वापर होतो. नदी खोऱ्यांचे प्रदेश आधुनिक शेती विकास क्षेत्रही बनलेले आहेत. नदी खोऱ्यात या भागामध्ये विकासही झालेला आहे. नद्यांच्या खोऱ्यां
दाट लोकवस्तीही आहे. जगातील निम्म्याधिक लोकसंख्या नद्यांच्या खोऱ्यात केंद्रित झालेली आहे. जगातील सर्व शहरे नद्यांच्या खोऱ्यात व त्रिभुज प्रदेशातच असल्याने या ठिकाणी शेती व उद्योगधंद्याबरोबर व्यापार, दुग्ध व्यवसाय व तृतीयक व्यवसायाच्या दृष्टीने चांगलाच विकास झालेला दिसून येतो. ॲमेझॉन नदी ही जगातील सर्वात मोठी व दुसऱ्या क्रमांकाची लांब नदी आहे. ॲमेझॉन नदीचा उगम पेरू देशातल्या एडिज पर्वतरांगेमधील नेव्हादो मिस्मी ह्या एका डोंगर माथ्यावर होतो, तर नदीचे मुख ब्राझील देशात अटलांटिक महासागरामध्ये आहे. ॲमेझॉन नदीची एकूण लांबी 6,400 किलोमीटर आहे व 70,50,000 वर्ग किलोमीटर क्षेत्रफळ व्यापलेले ॲमेझॉनचे खोरे हे जगातील सर्वात मोठे खोरे आहे. ॲमेझॉन ही अमेरिका खंडाच्या दक्षिण तुकड्यातील महाकाय नदी, पृथ्वीवरील सर्वात जास्त पाणी वाहून नेणारी व अलीकडच्या मोजणीप्रमाणे सर्वाधिक सतत सुमारे 7,000 किलोमीटर लांब नदी, सुमारे 7,000 किलोमीटर लांब नदी. या नदीच्या पात्राची सर्वाधिक रुंदी 120 किलोमीटर इतकी आहे. त्यामुळे पलीकडचा तीर दिसत नसणाऱ्या ॲमेझॉनला समुद्र नदी असेही म्हणतात. पेरू, कोलंबिया व मुख्यत्वे ब्राझील या देशातून सारखे देशातून वाहणाऱ्या या नदीचे पाणलोट क्षेत्र व उपनद्यांची खोरी हे पृथ्वीवरील अद्भुत क्षेत्र आहे. त्याची व्याप्ती भारताच्या क्षेत्रफळाच्या जवळजवळ 5 पट आहे. पाण्यात सूर मारून, बुडी घेऊन, मासा पकडून वर झेप घेणारे एस्प्रे सारखे पक्षी आपणास माहीत आहे. पण ॲमेझॉनच्या काही क्षेत्रातील नेहमी बुडालेल्या जंगलात पाण्यातून वर हवेत 8-10 फूट झेप घेऊन झाडावरील पक्षी पकडून पुन्हा पाण्यात सूर मारणाऱ्या मत्स्य जाती आहेत. पिराना मासा 40 फुटापेक्षा जास्त लांब, ॲनाकोंडा, सर्प यासह कोट्यावधी वैशिष्ट्यपूर्ण जीवजातींची धारणा करणाऱ्या या ॲमेझॉनच्या जंगलात पृथ्वीवरील सर्वाधिक जैविक विविधता व प्रति घनमीटर वार्षिक जैव वस्तुमान उपलब्ध आहे. जैविक वस्तुमान उत्पादकता आहे. दक्षिण अमेरिका खंडातील या नदीचा वेगवान व बलवान प्रवाह अनेक उपनद्यांचे पाणी घेत, वळसे घेत पूर्वेकडे वाहतो व नदीमुखातून जवळजवळ 200 किलोमीटरपर्यंत अटलांटिक महासागरात शिरतो व तेथपर्यंत सागरात नदी म्हणून अस्तित्व दाखवतो. पॅराना नदी ही दक्षिण अमेरिका खंडातील एक प्रमुख नदी आहे. ब्राझील, अर्जेंटिना व पॅराग्वे देशातून वाहणारी व 4,880 किलोमीटर लांबीची पाराना ही ॲमेझॉन खालोखाल दक्षिण अमेरिकेतील दुसऱ्या क्रमांकाची नदी आहे. ही नदी ब्राझीलच्या दक्षिण भागात आहे. दक्षिण ब्राझीलच्या भागात 2 नद्यांच्या संगमातून सुरू होते. ब्राझील, पॅराग्वे तसेच पॅराग्वे, अर्जेंटिना या देशाच्या सीमा पारानावरून आखण्यात आलेल्या आहेत.
पाराना नदीतून प्रवाह करणारे एक मालवाहू जहाज हे आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळते. पाराना नदीचा उगम पारानैबा व रिया गाद्रे नद्यांचा संगम हा पाराना नदीचा उगम असल्याप्रमाणे त्या ठिकाणी पाहावयास मिळतो. पाणलोट क्षेत्र हे अर्जेंटिना, ब्राझील आणि पॅराग्वे या देशामध्ये आहे. याचा सागरी प्रवाह 17,290 घनमीटर इतका आहे. पाणलोट क्षेत्र 25,82,672 चौरस किलोमीटर आहे. इतायुबू धरण हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे धरण पॅराग्वे पारानावर बांधले आहे. शिंगू नदी ब्राझीलमधून वाहणारी ॲमेझॉन नदीची एक उपनदी. लांबी 1,980 किलोमीटर इतकी आहे. ब्राझीलमधील माटू गोसू पठाराच्या उत्तर भागातील अनेक शीर्ष प्रवाहापासून तिचा उगम होतो. क्युरिस्क्यू, टामिटाटोबा, रोमेरो हे त्यापैकी एक प्रमुख शीर्ष प्रवाह आहेत. उगमानंतर ती माटू ग्रोसू व पारा राज्यातून उत्तरेस वाहत जाते. 1970च्या दशकाच्या अखेरीस तिच्यावर एक जलविद्युत निर्मितीचा प्रकल्प उभा करण्यात आला. ही शिंगू नदीची डावीकडून मिळणारी प्रमुख उपनदी म्हणजे इरिरी. तिची लांबी 1,287 किलोमीटर इतकी आहे. 1950च्या दशकात ब्राझीलमधील अनेक अमेरिकन इंडियन जमातीच्या परीक्षकांसाठी शिंगू नॅशनल पार्कची निर्मिती करण्यात आली. धन्यवाद.